अमृताशी पैजा ना, अमृता म्हणजे अमृत. नाही भलत्या चालत्या पैजा लावतच नाही आपण. आता तुम्ही अशा वेळेला हसता मला पुढचं काही सुचत नाही. मी आपल्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ काढता. कारण नको ते विषय, नको ती माणसं, नको त्या ठिकाणी घेतात, की मी जैविक नाही असं बोलणाऱ्यावरती आपण किती विश्वास ठेवावा. आणि मंगळावरती यान उतरत असताना पृथ्वीवरती आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत होतो. आता रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम कधी म्हणायला लागलो हेच आपल्याला कळलं नाही. तुम्ही मग अख्तर म्हणजे कोण? मुसलमान ना? तरी बरं ते बटंगीच्या कटंगीच्या समोर तरी घायचं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता उद्या पेपरमध्ये येणार काय येणार? हिंदुत्व सोडलं. आणि मी मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाहीये. उलट मी तर म्हणेन की जसं शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं, कारण ती त्या काळाची गरज होती, गर्व से कहो हम हिंदू है. तशीच आजपासून सुरुवात करा, गर्व से कहो हम हिंदू है आहोतच, पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. मी मराठी आहे, अभिमानाने म्हणा, स्वाभिमानाने म्हणा. कारण त्याच तर साठी शिवसेनेची स्थापना झाली. 1966 साली संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणूस खचलेल्या थकलेल्या मानसिकतेत होता. आपलं कोण? कोणीच नाही. बाजू कोण घेणार? कोण आहे माझ्यासोबत? आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली, जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाळलं गेलं, ती ही शिवसेना. आता आज मराठी भाषा दिन आहे. काल शिवरात्री झालेली आहे, त्याच्या आधी शिवजयंती झाली. काही दिवसांनी गुढीपाडवा येणार. मग आपल्या फोनवरती मेसेज येणार, हॅपी शिवजयंती, हॅपी गुढीपाडवा, हॅपी हे, हॅपी ते. मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजेत. आता प्रदीपजी तुम्ही बोललात, ह्याची गरज आहेच. कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले, कारण ते लिहून देणारे असतातच, अमृताशी पैजा जिंके आहे. पण अमृताची पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला? अमृताची पैजा ना, अमृता म्हणजे अमृत. आता आता ह्याच्यात हसणार का काय? नाही भलत्या चालत्या पैजा लावतच नाही आपण. नाही तर तुम्ही अशा वेळेला हसता मला पुढचं काही सुचत नाही. मी आपल्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ काढता. तर अमृताशी पैजा जिंकणाऱ्या या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे? आणि हा दर वेळेला दर या दिवशी कुसुमाग्रज, मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण, कविता ऐकतो. इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच हा मराठी भाषा दिन साजरा करतोय. हा साजरा करताना मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये हा साजरा केला पाहिजे, तसं आपण करतो. त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच, पण आज लागलेली आहे. चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. आणि तर आपण मराठी, नाहीतर महाराष्ट्र राज्यगीत आहे. टाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, दिल्लीचे तख्त राखितो वगैरे वगैरे, नुसतं ऐकत जायचं का आपण? आता त्यावेळेला लिहिलं ते राजा बडेन लिहिलं, मला वाटतं खळेने ते संगीतबद्ध केलं, शाहीर साबळेने ते आपल्या पहाडी आवाजात गायलं. आणि आजही आपण वा वा करत बसतो. नुसतं वा वा करण्यासारखं नाही, त्याच्यासारखं वागा. त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत, ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागतायत. तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे. तीच शिकवण आहे.
आणि मी खरं हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता, पण घ्यायला पाहिजे. कारण नको ते विषय, नको ती माणसं, नको त्या ठिकाणी घेतात. आता काल परवाकडे आपलं मराठी साहित्य संमेलन झालं. तर साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होतं दिल्लीमधलं. त्याच्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले. पण विशेष म्हणजे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत भवाळकर बाई, त्यांनी जे काही विचार मांडले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती. त्याच्यासाठी ते संमेलन होतं. मराठीचं नुसतं कौतुक करण्यासाठी ते संमेलन नव्हतं, तर महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतं. ते दिशा दाखवणारं ते भाषण होतं. म्हणून मला ते भाषण आवडलं. तुम्ही सुद्धा ते ऐकलं नसेल तर ऐका, वाचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले खरंच विचार करण्यासारखे, की मी जैविक नाही असं बोलणाऱ्यावरती आपण किती विश्वास ठेवावा. याच्यावरती देशभरात चर्चा व्हायला पाहिजे, की जो सांगतो की आता मला असं वाटतं की माझं जन्म मुझे भगवान ने भेजा है आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. नाही, महाराष्ट्र हा तसा नाहीये. अगदी साधू संतांची शिकवण घेतली तरी सुद्धा साधू संतांनी आपल्याला जगावं कसं आणि नेमकं जगणं म्हणजे काय हे दाखवून दिलं. म्हणून तर ते साधू संत झाले. आणि त्यांनी जे काय सांगितलं, भावळकरबाईंनी सांगितलं आणि खरं आहे. त्याच्यानंतर त्या कुंकवाबद्दल बोललेल्या आहेत. किती जणांनी विचार केला त्याच्याबद्दल, किती जणांच्या डोक्यात हा विचार आला होता. म्हणजे माझे आजोबा जे विचार देत होते म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणतात, त्या विचारांशी मिळते जुळते त्यांचे विचार आहेत. अगदी कुंकवावरनं त्या ज्या काही बोलल्या. तसंच मला जे काय वाटतं ना, की आपण कशी नेमकं कुठे जायचं आपल्याला तेच कळत नाही. म्हणजे एका बाजूला आपण चांगलं फटाके वाजवतो का? कारण आपलं यान मंगळावरती गेलं. मंगळावरती गेलं आपलं म्हणून आपण अभिमान तो मोठ्या चांगल्या ह्याच्यात करतो, की बघा आमच्या देशाचं यान मंगळावरती गेलं आणि मंगळावरती यान उतरत असताना पृथ्वीवरती आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो. म्हणजे मंगळावरती माणूस आणि इकडे माणसाच्या पत्रिकेत मंगळ. नेमकं जायचंय कुठे तुम्हाला? ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, काय माझं म्हणणं आहे, की केवळ धार्मिक कर्मकांड करणं म्हणजे संस्कार नाहीत. तर चांगला नागरिक म्हणून जगाला शिकवणं म्हणजे संस्कार आहेत. मी केलं ना, आता सुद्धा मला गंगेचं पाणी दिलं. आहे काय ते नमोमी गंगा वगैरे आहे, सगळ्या गंगेबद्दल मान आहे, सन्मान आहे, सगळं आहे. पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो. उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची. 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात. गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे. किती डुबक्या मारा. तर चांगलं नागरिक म्हणून जगाला शिकवणारी ही आपली आई आणि त्या आईची भाषा ही आपली मातृभाषा म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्यानंतर दुसरे ते संजय सोनवणे सुद्धा जे बोलले, संजय सोनवणेच ना, की राम राम आपल्याकडे एक पद्धत आहे. म्हणजे होती म्हणायची का आहे अजूनही कळत नाही. आपले अरविंद इनामदार म्हणायचे राम राम. म्हणायचे ना, गावात गेले सुद्धा राम राम पाहुणं कसं काय. आता राम राम म्हणणारे आपण जय श्रीराम कधी म्हणायला लागलो हेच आपल्याला कळलं नाही. कोणी म्हणायला लावलं आपल्याला जय श्रीराम? आम्ही राम करतोच. राम नामाचा जप हा यांनी शिकवायला नको. नवे जे उपटसुंब नव हिंदुत्ववादी आहेत त्यांनी आम्हाला रामाचं महत्व शिकवण्याची गरज नाही. जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे आमच्या रामदास स्वामींनी ते आधीच शिकून गेलेले आहेत आम्हाला. आणि तेव्हापासूनच आम्ही राम कोणी काय म्हटलं राम म्हणतो. पण त्या सोनवणीने जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, की राम म्हणणारे आपण जय श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो? का उत्तरेकडच्या राजकारणाच्या आपण बळी पडलो की काय? हा विचार कधी कोणी करायचा? पण हे विषय सगळे बाजूला राहिले. याला प्रसिद्धी नाही मिळणार. नको त्या विषयाला प्रसिद्धी. माझं तर म्हणणं असं की या विषयाला म्हणजे मी जैविक नाही, जैविक जन्म झालेला नाही, हे कोणाच्या तरी अंगलट आलं, गळ्याशी आलं, म्हणून हे फाटे फोडणारं मुद्दामून भाषण किंवा काय मुलाखत लिहून दिली की काय हा प्रश्न नव्हे, हा माझा समजच आहे. आता दुसरा विषय असा आहे की जे आपलं राज्यगीत आहे ते त्या शमीमा अख्तर, बरोबर ना, कुठली ती तरुणी कुठली काय, पण शमीमा अख्तर म्हटल्यानंतर कुठल्या जातीची असणार बाबा? शमीमा अख्तर म्हणजे कोण? मुसलमान ना.
तरी बरं ते बटेंगेच्या कटेंगेच्या समोर तिने गायलं. आणि ते बटेंगे तो कटेंगे त्यांचं काय करावं त्यांनाच काय कळे ना, की आता ही शमीमा अख्तर राज्यगीत म्हणते, महाराष्ट्र गीत बोलते, पहाडी आवाजात म्हणते, स्वच्छ शब्दात बोलते. मग हिचं करायचं काय? आता कोण बटणार आणि कोण कटणार? कारण जर एखादी मुस्लिम महिला महाराष्ट्र गीत म्हणते, तर बटेंगे तो कटेंगे तो होणार कसं? आता आपलं राजकारणाचं पुढे होणार काय? पण त्यांना ही कल्पना नाही मुळामध्ये